आनंद विद्यार्थी वसतिगृह निफाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधान व्याख्यान संपन्न। महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने निफाड येथील आनंद विद्यार्थी आश्रम येथे संविधान जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। वसतिगृहाचे अधीक्षक सुरेंद्र पगारे सर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून संविधानाची माहिती असावी आणि कमी वयातच संविधान बालमनावर रुजावे या हेतूने कार्यक्रम आयोजित केला होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेख सर यांनी बाबासाहेबांचे जयंती दिनी बाबासाहेबांविषयी अमूल्य माहिती दिली। त्याचप्रमाणे राहुल सोनवणे यांनी संविधान या विषयावर व्याख्यान दिले। संविधान हा मनुष्य जीवनाचा आदर्श ग्रंथ असून ज्या घटनेवर भारत देशातील सर्व यंत्रणा काम करते त्याविषयी प्रत्येक नागरिकास आदर असला पाहिजे। जिथे भाऊ भावात एकत्र राहू शकत नाही, परंतु या देशात वावरताना हजारो जाती, अनेक धर्म, पंथ, समुदाय, संप्रदाय, विचारधारा, अनेक समाज, जीवनाशी निगडीत प्रचलित प्रवाह या सर्वांना एकत्र बांधून ठेवून गुण्या गोविंदाने राहायला शिकवणारे संविधान आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे। संविधान इथे प्रत्येक नागरिकास समान संधी, समान हक्क, समान शिक्षण, रोजगार आणि त्यासोबतच समान कर्तव्य प्रदान करते। सामाजिक समतोल, सामाजिक न्याय देण्याची ग्वाही देते। त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच आपल्यातले सर्वस्व पणाला लावून ज्ञानार्जन करून या देशाचे आदर्श नागरिक बनले पाहिजे। हीच बाबासाहेबांना संविधानाला खरी मानवंदना ठरेल असे विचार त्यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले। या प्रसंगी दिलीप बाबा कापसे, शशिकांत राजोळे, शेख सर, भोई सर, अधीक्षक सुरेंद्र पगारे सर, सुशील खरे तसेच विद्यार्थी मित्र उपस्थित होते। सगळ्यांना सारखंच शिक्षण देणार, सगळ्यांना सारखेच अधिकार देणार, त्याचप्रमाणे सगळ्यांना सारखेच कर्तव्य देणार। या सगळ्या गोष्टींचं नाव काय आहे? संविधान। काय आहे? संविधान। मग हे जे संविधान आहे, या संविधानाचा आता गेले 75 वर्ष या संविधानाला पूर्ण झालेली आहे। म्हणजे बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती घटना लिहून किंवा अंमलबजावणी होऊन गेली 75 वर्षे आता या वर्षी पूर्ण झालेले आहेत। त्या निमित्ताने आपले जे